गावागावात मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जात आहे. पण मराठा समाजाचं सर्वेक्षण करताना त्या कुटुंबाकडून माहिती घ्यायला किती वेळ जातोय, यामध्ये काही अडचणी येत आहेत का, या प्रश्नांची उत्तरं देताना त्या कुटुंबाकडं सगळी माहिती उपलब्ध आहे का, हेच पाहण्यासाठी आपण पिंपरी चिंचवडमध्ये ज्या ठिकाणी मराठा समाजासाठी सर्वेक्षण सुरू आहे तिथं आपण आलेलो आहोत. बघूयात नेमकं काय सत्य समोर येत आहे. पिंपरी चिंचवडच्या गल्लोगल्ली जाऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी मराठा समाजाचं सर्वेक्षण अशा पद्धतीने करतायत. आत्ता मी मोहननगरमध्ये आहे आणि इथं एका कुटुंबाचं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. आत्ता 3:32 झालेली आहेत आणि 3:32 या सर्वेक्षणाची सुरुवात झालेली आहे. आपण बघूयात संपूर्ण माहिती संकलित करण्यासाठी नेमका किती वेळ लागतोय. या सर्वेक्षणात मराठा कुटुंबाला जवळपास 180 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि त्याबाबतच आपण बोलूयात. हे एक मराठा कुटुंब आहे, त्यांच्याशी हे प्रश्न जे विचारले जातात ते संयुक्तिक वाटतायत का तुम्हाला? हो नक्कीच मला वाटतात की बरोबर प्रश्न आहेत. जे सगळे काय आहेत ते कळलेच पाहिजे. एका मराठा घराच्या व्यक्तीला एक कुटुंब काय काय फेस करते सध्या आरक्षण नसल्यामुळे, हे गरजेचं आहे कळणं सगळ्यांना. 180 प्रश्न आहेत, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येत आहेत का? ती माहिती तुमच्याकडं सगळी प्राप्त आहे असं तुम्हाला जाणवत आहे? हो नक्कीच सगळी माहिती प्राप्त आहे आणि देऊ शकतो आम्ही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हे सगळं सर्वेक्षण जो आहे तो सरकारकडनं केला जातोय. कितपत गरजेचं आहे? तुम्हाला काय काय फेस करावं लागले आणि भविष्यात काय प्रश्न तुमचे मिटू शकतात? मला तरी असं वाटतंय की हे प्रश्न आहेत ते योग्य प्रश्न आहेत. कसं की आम्हाला जे काय फेस करावं लागतं ते खूप म्हणजे कठीण आहे आता सध्याच्या ह्याच्यात जनरेशनमध्ये. की आम्ही आता पहिली गोष्ट म्हणजे कॉलेजला ॲडमिशन्स वगैरे भेटत नाही लवकर, JEEला कमी मार्क्स असले तर. परत बेरोजगार आहेत आमचे युवक, लवकर आम्हाला म्हणजे ओपन असल्यामुळं भेटत नाही लवकर, तेवढे प्लेसेस नसतात आमच्यासाठी. मग त्याच्यासाठी मला तर असं वाटतं योग्य आहेत ते प्रश्न आणि त्यांना गव्हर्नमेंटपर्यंत जातात हे प्रश्न गरजेचे आहे. कारण कळलं पाहिजे एखाद्या मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे किती फेस करतोय आम्ही मराठा प्रॉब्लेम्स हे सगळे. तर जे सर्वेक्षण सुरू आहे त्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जात आहेत ती माहिती देण्यासाठी असेच हे मराठा कुटुंब जे आहेत ते पुढे येत आहेत. त्यामधले विचारले जाणारे प्रश्न हे योग्य असल्याचं आणि त्यातून आमच्या समस्या या सरकारपर्यंत जाणं गरजेचं असल्याच्या भावना मराठा समाजाकडून व्यक्त केल्या जात आहेत. तर 3:52 झालेत, म्हणजे जवळपास 20 मिनिटं लागलेली आहेत या ॲपमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कैद करण्यासाठी. मॅडम, एवढा वेळ नेमका का लागतोय? इथं प्रत्येक कुटुंबातील जर सदस्य संख्या जास्त असेल तर जास्त वेळ लागतो आणि प्रत्येक कुटुंबाला मराठा कुटुंब जर आलं तर 5 प्रकारचे मॉड्यूल आहेत. मूलभूत माहिती, कौटुंबिक माहिती, सामाजिक माहिती, त्यांचं आरोग्य आणि परत प्रत्येकाचं मेंबर वाईज माहिती घ्यावी लागते, त्यामुळं खूप वेळ जातो. तुम्ही आता गेली काही दिवस ही सगळी माहिती संकलित करताय, तर नेटवर्कचा काही इश्यू यामध्ये येतोय का? जर नेटवर्क मध्येच गेला तर परत एकदा ती सगळी माहिती घ्यावी लागते का? नेमकं काय अडचणी येतात? हो सर, आम्ही सुरुवातीला माहिती घेताना आमचं टच व्हायचं बोट ना, त्यामुळे पूर्ण माहिती बॅकला जायची. ह्या घरामध्ये माझी 3री वेळ यायची आणि 3ऱ्यांदा मी सर्वेक्षण करून माहिती विचारली यांना. ह्या कुटुंबालाच मला 1 ते 1.5 तास आज गेलेला आहे. जेवढे मेंबर घरातील जास्त तेवढा वेळ जास्त. काय नेमका आता सरकारने काय करायला हवं? या ॲपमध्ये नेमक्या काय सुधारणा करणं गरजेचं आहे तुम्हाला असं वाटतं का? आणि जी वेळ दिली आहे त्या वेळेत सगळं सर्वेक्षण तुमचं पूर्ण होऊ शकतंय? सर, वेळ तर तसा सर्वेक्षणासाठी आम्हाला खूपच कमी आहे आणि मला असं वाटतं की ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्या वाईज ही प्रश्नावली हवी होती. बरेचसे प्रश्न हे ग्रामीण भागातीलच आहेत आणि मग ते शहरी भागात ते लोकांना एवढा वेळ विचारलं ना, ती लोकही सांगत नाहीत. आणि अजून एक मुद्दा सर माझ्या असा लक्षात आला की ते म्हणतात याचा आम्हाला प्रूफ द्या, काही तुम्हाला आम्ही जी माहिती दिली आम्हाला त्याचे स्क्रीनशॉट वगैरे द्या, तर आम्ही ते देऊ शकत नाहीत.
आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला सांगावं लागतं की हा सर्वे कशाचा आहे, काय आहे. लोकांना प्रॉपर माहिती पण देता येत नाही बऱ्याचशा ठिकाणी. तर अशा काही अडचणी ज्या आहेत त्या येताना दिसत आहेत या सर्वेक्षणामध्ये, आणि म्हणूनच काही बदल करण्याची गरज आहे आणि तशी मागणी सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. शहरी भागात मोबाईल नेटवर्किंग चांगलं असतं असं मानलं जातं, तरी सुद्धा या ॲपमध्ये माहिती संकलित करण्यासाठी जवळपास 20 मिनिटांचा कालावधी लागला. ग्रामीण भागात तर मोबाईल नेटवर्किंगची बोंबच असते. मग तिथं किती वेळ लागू शकतो याचा अंदाज आपल्याला यावरून येतोय. सरकार या माहिती संकलित करताना आणि मराठा समाजाचं सर्वेक्षण करताना या गोष्टींचा विचार करणार का? नाजिब मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.